भर रस्त्यामध्ये पत्नी जीव वाचवण्यासाठी धावत होती। सुरुवातीला नवऱ्याने लाथाबुक्याने मारलं, नंतर विळाने गळा कापला आणि त्यानंतर गाडीखाली चिरडलं। त्याच्या आई वडिलांसमोर हे सगळं घडत होतं, पण तिला वाचवण्यासाठी कोणीही आलं नाही। ही घटना ऐकून तुमचंही मन हादरेल। बारामतीच्या या प्रकरणामागचं सत्य काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊ। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। बारामतीला राहणारे अक्षय आणि शैला यांचं 4 वर्षापूर्वी लग्न झालं होतं। सुरुवातीला सगळं व्यवस्थित सुरळीत सुरू होतं, पण हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये वाद सुरू झाला। अक्षयला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला आणि मग त्यांच्यामध्ये हळूहळू भांडण सुरू झालं। अक्षयला वाटायचं की तिचं दुसऱ्या पुरुषाबरोबर अफेअर सुरू आहे। तो नेहमी तिच्यावर संशय घेत होता आणि त्यांच्यामध्ये सतत नेहमी भांडण होत होते। अक्षयने एके दिवशी प्लॅन केला आणि शैलाला म्हटलं की आपण देवदर्शनाला जाऊया। कर्नाटक मधील जे गांगनापूर आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचे। अक्षयने सोबत आई वडिलांना घेतलं आणि ते गांगनापूरच्या दिशेने निघालं। कोणालाच माहित नव्हतं की शैलेचा हा शेवटचा प्रवास असेल। देवदर्शन झाल्यानंतर परत येताना अक्षयने कर्नाटक राज्यातील कुलबुर्गी जिल्ह्यातील एका शेताजवळ गाडी थांबवली आणि शैला आणि अक्षय मध्ये जोरदार भांडण सुरू झालं। तेवढ्यातच त्याने शैल्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि शैल्याला लाथाबुक्यांनी मारलं। नंतर त्याने गाडीमधनं विळा काढून चक्क तिचा गळा कापला। अक्षय इथंच थांबला नाही, तर ती खाली पडल्यानंतर तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावरनं गाडी चालवली आणि तिला चिरडलं। हे सगळं त्याच्या आई वडिलांसमोर घडत होतं। रस्त्याच्याच बाजूला ही सगळी घटना घडत होती आणि रस्त्याच्या बाजूला ही सगळी घटना घडत असताना तिथं काही लोक देखील होते, ते देखील पाहत होते, पण कोणीही शैल्याला वाचवण्यासाठी आलं नाही। घटनेची माहिती मिळता तात्काळ पोलिसांनी नाकाबंदी केली आणि अक्षय व त्याच्या आई वडिलांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय। तपास सुरू आहे। संशय माणसाला किती भयानक बनवू शकतो यावर तुमचं मत काय, कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा। भेटू मंडळी पुन्हा आपण नवीन एखाद्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।